विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र परिचय यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अनुषंगाने त्याचा अर्थ, त्याचबरोबर त्याची ऐतिहासिक वाटचाल, त्याची व्याप्ती किंवा अभ्यास विषय, त्याची वैशिष्ट्य आणि महत्त्व या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता आपण स्थूल अर्थशास्त्र याबाबत चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आणि अर्थ जाणून घेऊयात. ढोबळमानाने स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणतात त्याचा अर्थ आपण या ठिकाणी समजून घेऊयात. संपूर्ण अर्थव्यवस्थेचे सखोल विश्लेषण करणारी ही एक शाखा आहे. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये अर्थव्यवस्थेचे सखोल विश्लेषण केले जाते. अर्थव्यवस्थेतील एकूण उपभोग, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, सर्वसाधारण किंमत पातळी, व्याजदराची पातळी, व्यापार चक्र आणि त्यातील चढ उतार, व्यवसायातील चढ उतार यासारख्या बाबींचा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये विचार करण्यात येतो, अभ्यास करण्यात येतो. संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र, संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र होय. स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आपण या ठिकाणी पाहूया. प्रोफेसर J.L. हॅन्सन यांनी केलेली व्याख्या आहे पहा. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. कार्ल शापिरो या अर्थशास्त्रज्ञाने केलेली व्याख्या पहा. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यासविषय पाहण्यापूर्वी आपण त्यांच्या दोन व्याख्या परत एकदा समजून घेऊयात. हॅन्सन यांची व्याख्या पहा. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. कार्ल शापिरो या अर्थशास्त्रज्ञाने केलेली व्याख्या आपण पाहिलेली आहे. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. आता आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा त्याचा अभ्यास विषय, त्याच्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या विविध गोष्टी जाणून घेऊयात. स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण ज्या गोष्टींचा समावेश करतो त्यामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत एक नंबर आहे. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. 2 आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत आणि भाववाढ. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आणि सर्वात शेवटी आहे विभाजनाचा समलक्षी सिद्धांत. उत्पन्न व रोजगाराच्या सिद्धांतामध्ये उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत,
याचा समावेश होतो, ज्याला आपण व्यापार चक्र सिद्धांत असे म्हणतो. उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे, किंवा स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न व रोजगार सिद्धांत याचा अभ्यास करते, याचा विचार करते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगाराची पातळी कशी निश्चित होते. उत्पन्न व रोजगार सिद्धांत याचा अर्थ अर्थव्यवस्थेतील जी उत्पन्न आणि रोजगाराची पातळी आहे, ती उत्पन्न व रोजगाराची पातळी कशी निश्चित होते याचे विश्लेषण यामध्ये केले जाते. अर्थात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न, उत्पादन आणि रोजगाराची पातळी यातील चढ उतार याचेही स्पष्टीकरण यामध्ये केले जाते. अर्थव्यवस्थेतील रोजगाराची पातळी कशी ठरते हे जर आपणाला समजून घ्यायचे असेल तर आपणाला उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन समजून घ्यावे लागेल, ज्याला आपण कंझम्पशन फंक्शन अँड इन्व्हेस्टमेंट फंक्शन असे म्हणतो, ते समजून घ्यावे लागेल. आणि या बाबींचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येतो किंवा या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. नंबर 2 जे आहे ते आहे सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत. सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते किंवा ती कशी निश्चित होते आणि त्यामध्ये जे चढ उतार होतात, जे चढ उतार घडून येतात, त्याबाबतचे विश्लेषण यामध्ये केले जाते. त्यांच्या कारणांचा सुद्धा विचार यामध्ये केला जातो. अर्थव्यवस्थेत निर्माण होणारी तेजी आणि मंदी याचे विश्लेषण, त्याचबरोबर तेजी मंदीची कारणे, त्याचे परिणाम याचा अभ्याससुद्धा या अर्थशास्त्राच्या कक्षेत येतो, या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. नंबर 3 आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत समाविष्ट होतात. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये विकसनशील देशामध्ये किंवा विकसित देशांमध्ये त्यांच्याबाबतच्या आर्थिक वृद्धी व विकास या ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचा आणि सिद्धांतांचा समावेश केला जातो. देश अविकसित असण्याची किंवा विकसित असण्याची जी काही कारणे आहेत, देश विकसित असेल किंवा अविकसित असेल, तर तो विकसित आहे तर त्याची कारणे कोणती, तो अविकसित आहे तर त्याची कारणे कोणती. देशामध्ये दारिद्र्य असेल तर दारिद्र्याची कारणे कोणती, दारिद्र्याचे परिणाम कोणते. बेकारी असेल तर बेकारीची कारणे कोणती, बेकारीचे परिणाम कोणते, याचे स्पष्टीकरण यामध्ये केले जाते. शिवाय आर्थिक वृद्धी आणि विकासाचा वेग वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना या अर्थशास्त्रामध्ये सुचविल्या जातात. त्या उपाययोजनांचे स्पष्टीकरण यामध्ये केले जाते. नंबर 4 आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. नंबर 4 आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज, नफा यांचे संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत,
आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, आणि नंबर 4 आहे विभाजनाचा समलक्षी सिद्धांत. हा स्थूल अर्थशास्त्राचा किंवा समलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. आता आपण स्थूल अर्थशास्त्राचे जे वैशिष्ट्ये आहेत किंवा जे लक्षणे आहेत त्या लक्षणांचा वैशिष्ट्यांचा या ठिकाणी विचार करूयात. पहिलं जे वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण उत्पादन, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण उत्पन्न, एकूण रोजगार पातळी, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र यासारख्या संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत असणाऱ्या बाबींचा विचार करण्यात येतो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. याचा अर्थ समग्र घटक कोणते आहेत तर एकूण उत्पादन हा समग्र घटक आहे. याच्या विरुद्ध सूक्ष्म घटक कोणता आहे तर एका व्यक्तीचे उत्पादन, एका उत्पादकाचे उत्पादन, एका कारखान्याचे उत्पादन हा सूक्ष्म घटक आहे, वैयक्तिक घटक आहे. तर एकूण उत्पादन हा समग्र घटक आहे, स्थूल घटक आहे आणि त्याचा विचार या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. एकूण रोजगार, एका व्यक्तीचा रोजगार, एका व्यक्तीला मिळालेला रोजगार हा सूक्ष्म घटक आहे. तर एकूण रोजगार हा स्थूल घटक आहे, समग्र घटक आहे. एकूण बचत हा समग्र घटक आहे, याचा विचार यामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीची बचत विचारात घेतली जाते. एक व्यक्ती किती बचत करते किंवा एका व्यक्तीची बचत किती आहे याचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मात्र स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण बचत किती झाली, संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण बचतीचा विचार केला जातो. एकूण उपभोग याचा विचार समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. एका व्यक्तीने किती उपभोग घेतला याचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण उपभोग पातळी याचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. एकूण उत्पन्न, एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा विचार, एका उत्पादकाच्या उत्पन्नाचा विचार, एखाद्या कारखान्याच्या उत्पन्नाचा विचार, एखाद्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा विचार, एखाद्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा विचार हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येतो. तर संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत असणाऱ्या एकूण उत्पन्नाचा विचार मात्र स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंवा समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी, राष्ट्रीय उत्पन्न, एका व्यक्तीचं उत्पन्न सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्राचे उत्पन्न स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. म्हणजे समग्र घटक आहेत हे. राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी काय आहे, एका व्यक्तीचे जी वस्तू आहे, एका व्यक्तीने उत्पादित केलेल्या वस्तूची किंमत ही वैयक्तिक किंमत झाली. एखाद्या कारखान्याच्या वस्तूची किंमत, एखाद्या उत्पादकाच्या वस्तूची किंमत, एखाद्या विक्रेत्याच्या वस्तूची किंमत, एखाद्या वस्तूची किंमत ही वैयक्तिक किंमत झाली. सूक्ष्म अर्थशास्त्राचा हा अभ्यास विषय झाला. पण संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या सर्व वस्तूंच्या एकंदरीत एकूण किंमत पातळीचा विचार मात्र समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. व्यापार चक्र जे आहे, तेजी मंदीचे चक्र, याचा विचार समलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. थोडक्यात अर्थव्यवस्थेशी निगडीत असणारे जे घटक आहेत, एकूण उत्पादन, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण उत्पन्न, एकूण रोजगार पातळी, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र, या आणि यासारख्या
अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो, स्थूल अर्थशास्त्राच्या कक्षेत येतो. 2 नंबरचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे उत्पन्न सिद्धांत. उत्पन्न सिद्धांताचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि हे जे उत्पन्न आहे ते देशाशी संबंधित असणारे उत्पन्न आहे. देशाशी संबंधित असणारे राष्ट्रीय उत्पन्न एका विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचे जे पैशातील मूल्य असते त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. या राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार राष्ट्रीय उत्पन्नाबाबतच्या वेगवेगळ्या संकल्पना, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्न किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, बाजारभावानुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, बाजारभावानुसार निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, यासारख्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या. आणि या सर्व संकल्पनांचा विचार हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंवा समलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचे वेगवेगळे जे काही घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकांचा विचार, राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या घटकांचा विचार यामध्ये केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत, अशा 3 पद्धती आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या 3 पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. यापैकी कुठल्या तरी एखाद्या पद्धतीचा किंवा काही वेळेला 2 पद्धतीचाही वापर, काही वेळेला 3 पद्धतींचाही वापर देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केला जातो. या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो, स्थूल अर्थशास्त्राच्या कक्षेत येतो. त्याचबरोबर सामाजिक लेखांकनाचा विचार किंवा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात होणारे वेगवेगळे चढ उतार, अप डाऊन, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे काही अप डाऊन होतील त्याचा विचार, अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारी तेजी आणि मंदीची परिस्थिती, त्या तेजी मंदीची कारणे, त्याचे परिणाम, या सर्व बदलांचे स्पष्टीकरण आपणाला स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून उपलब्ध होते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, स्थूल अर्थशास्त्राचे अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यांचा विचार आपण पुढील तासामध्ये करूयात. पण आज आपण जे काही पाहिले त्याचा अगदी थोडक्यामध्ये परत एकदा आढावा घेऊयात आणि आपण या ठिकाणी थांबूयात. आपण आज स्थूल अर्थशास्त्र किंवा समलक्षी अर्थशास्त्र याची व्याख्या पाहिली, त्याचा अर्थ पाहिला. हॅन्सन यांची व्याख्या आपण पाहिलेली आहे. स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. व्याप्तीचे आपण एकूण 4 मुद्दे, प्रमुख मुद्दे पाहिले. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, आर्थिक सर्वसाधारण किंमत पातळी आणि भाववाढ, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समलक्षी सिद्धांत. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र, या स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. 2 वैशिष्ट्ये आपण पाहिली, समग्र घटकांचा अभ्यास आणि 2 नंबर पाहिलं उत्पन्न सिद्धांत. याचे उर्वरित जे काही मुद्दे आहेत ते आपण पुढील तासामध्ये पाहूयात. धन्यवाद.